नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतं। सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम। अर्जुना झुंज देख आताचे हे हो का दैव तुमचे। की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 32व्या श्लोकाचा आपण चिंतन करत आहोत। उपदेश दोन प्रकारचा आहे। एक आहे सर्वसाधारण मोहाला निवृत्त करणारा आणि दुसरा आहे असाधारण मोहाला निवृत्त करणारा। संपूर्ण जीवाचा विचार केल्यानंतर प्रत्येक जीवाला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही असेल तरी सामान्य रूपाने ज्ञान आहे, विशेष रूपाने मात्र अज्ञानच आहे। कोणत्याही व्यक्तीला जर आपण परिचय विचारला तर तो आपला परिचय देह संबंधाने देतो किंवा वर्ण आणि आश्रमाच्या संबंधाने परिचय देतो। कोणीतरी विरळा व्यक्ती असा असतो की जो हस्तामलकाचार्याप्रमाणे आपला यथार्थ परिचय करून देतो। सर्वांना कथा ज्ञातच आहे। श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य भिक्षा मागण्याच्या निमित्ताने एका घरी जातात। ब्राह्मण कुटुंब आहे। बऱ्याच प्रदीर्घ कालानंतर पुत्र प्राप्त झाला। पुत्र प्राप्त झाला पण तो प्राप्त झालेला पुत्र ज्ञानी होता हे त्या घरच्या लोकांना कळालंच नाही आणि म्हणून त्या पुरुषाचं महत्त्व न कळाल्यामुळे महत्त्व नाही कळालं की त्याची उपेक्षा होत असते, अर्थात तो महत्त्व त्याला दिलं जात नाही। शंकराचार्यांनी भवती भिक्षाम देई अशा प्रकारची हाक मारली आणि त्या घरातली असणारी माता काही भिक्षान्न घेऊन बाहेर आली। शंकराचार्यांच्या पात्रामध्ये भिक्षा वाढली आणि तिचा चेहरा मात्र थोडासा अप्रसन्न दिसला। आचार्याने विचारलं की आई नाराज का आहे। सांगितलं आचार्य आमची असणारी दुःख तुम्हाला लक्षात येणार नाही। म्हणजे झालं नेमकं काय, जोपर्यंत पुत्र प्राप्त नव्हता तोपर्यंत प्राप्त व्हावा अशी अपेक्षा होती। पुत्र प्राप्त झाला, वय वर्ष 8 आहे पण अजून शब्दसुद्धा बोललेला नाही। म्हणून जर तो गायत्री मंत्राचा उच्चार करता तर त्याला ब्राह्मणपणा प्राप्त झाला असता। आता गायत्री मंत्राचा उच्चार न केल्यामुळे व्रात्यपणाचा दोष येऊ शकतो आणि म्हणून मी नाराज आहे। शंकराचार्यांनी त्या मुलाला पाहिलं, लक्षात आलं की जरी आईवडिलांच्या पोटी हा मुलगा जन्माला आला तरी पण याचं महत्त्व यांना मात्र नाही आणि त्या मुलाला पाहिल्यानंतर लक्षणं जाणवली। त्याला विचारला प्रश्न, कस्त्वं शिशो कस्य कुतोषि गंता किं नाम ते त्वं कुत आगतोसि एतन्मयुक्तमुदचार्भकत्वं मत प्रीतये प्रीति विवर्धनोषी। हे शिशो त्वं कहा, अर्थात तू कोण आहे, कोणाचा आहे, कुठून आला, कुठं जायचं आहे, तुझं नाव काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू मला दे, कारण या उत्तरामुळे तुझ्यातलं आणि माझ्यातलं प्रेम वाढणार आहे। आता शंकराचार्यांनी प्रश्न विचारला तर त्या मुलाने हातावर आवळा ठेवावा तसा आपला आत्मबोध प्रगट करून दाखवला। म्हणून त्या मुलाचं नावच पडलं हस्तामलकाचार्य। आमलक म्हणजेच आवळा आणि हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट आपला बोध सांगणं यालाच हस्तामलक करा कर तला मलकवत बोध असं म्हणतो आपण त्याला। किंवा ज्ञानोबाऱ्यांची ओवी पण आहे, कर तळावरी वाटोळा डोलत देखीचे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं। आणि मग त्या असणाऱ्या बालकाने आपला परिचय करून दिला, नाहम मनुष्यो नच देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपाः। मला विस्तार दृष्टांताचा करायचा नाही पण भाव असा आहे की हस्तामलकाचार्याप्रमाणे कोणीतरी विरळेच महात्मे असे असतात की ज्यांना आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान असतं। नाहीतर बाकी सगळे लोक आपला परिचय करून देत असताना एकतर वर्णात्मक परिचय देतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, किंवा आश्रमाचा परिचय करून देतात, ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास, किंवा मनुष्यत्व
यक्षत्व आणि देवत्वाचा परिचय करून देतात. पण हस्तामलकाने सांगितलं निजबोध रूपहा मी वासुदेव तत्वता वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. अर्थात आत्मस्वरूपाचा परिचय व्हायचा असेल तर साधारण मोह निवृत्त करावा लागतो आणि तो भगवंताने दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत केलेला आहे. आणि एका व्यक्तीच्याच ठिकाणी जो मोह असतो त्याला असाधारण मोह असं म्हणतात. भक्तराज अर्जुन क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध नावाचं कर्म आलं आहे. आता युद्ध करायचं म्हटलं की ते काही भजन नाही, तिथं शत्रूचा वध घडणारच आहे. आणि म्हणून अर्जुनाला असं वाटलं की क्षत्रियाचा युद्ध नावाचा धर्म नाही, मला तर असं वाटते अधर्म आहे. म्हणजे धर्माच्या ठिकाणी कोणती बुद्धी झाली? अधर्माची बुद्धी. आणि यालाच असाधारण मोह असं म्हणतात. तो निवृत्त करण्यासाठी भगवंतानी या 31व्या श्लोकापासून प्रारंभ केला. भगवान म्हणतात अर्जुना, स्वधर्माचं जरी अवलोकन केलं तर युद्धभूमीवर आल्यानंतर पलायन करणं, विचलित होणं हे तुला योग्य नाही. बऱ्याच लोकांचा आक्षेप असतो की नाही, ते असं म्हणतात की भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाला हिंसा करायला सांगितली. अजिबात नाही, हिंसा करायला नाही सांगितली. क्षत्रियाचं युद्ध नावाचं कर्म ते कर्म करायला सांगितलं आहे. आणि त्या कर्मामध्ये कठीण कर्म असल्यामुळे हिंसा ही आपोआप घडतेच आहे. किंबहुना क्षत्रियाला ती हिंसा क्रमप्राप्तच आहे. जसं आपल्या भारत देशाच्या सीमेचं रक्षण करणारे सैनिक आहे, त्यांचं ते कर्म आहे. त्या कर्मामध्ये जर एखादा अतिरेकी आतमध्ये येत असेल तर त्याचा वध करणं हे त्यांचं कर्म आहे. तिथे हिंसा घडते, मग पाप लागतं असं त्या सैनिकाने म्हणूच नाही. आणि जर सैनिक तिथं जाऊन म्हणत असेल अहिंसा परमो धर्म हा, तर आपला देश परकीयांच्या ताब्यात जायला काहीच वेळ लागणार नाही. मग क्षत्रियाच्या हिंसा नावाच्या भगवंताने हिंसेचं प्रतिपादन नाही केलं. मग अर्जुनाला क्षत्रिय असल्यामुळे धर्मयुद्ध करणं क्रमप्राप्त आहे असा उपदेश केला. आणि मग क्षत्रियाला त्याचा दोष लागत नाही. भगवंतांनी पुढं असं म्हटलंय, उलट क्षत्रियाने जर युद्ध केलं तर त्याला पुण्य लागतं, न केलं तर पाप लागत आहे. आणि अर्जुनाचं म्हणणं काय पाठीमागच्या अध्यायामध्ये, पापमेवाश्रय दस्मान हत्वैताना ततायनाहा. मी जर यांचा वध केला तर मला पाप प्राप्त होईल. एतान्न हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. भगवान म्हणतात नाही अर्जुना, तुला पाप लागणार नाही. कारण जो व्यक्ती आपल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं प्रामाणिकपणाने करतो त्याला त्या कर्माचं पाप लागत नाही, उलट त्याला पुण्य प्राप्त होतं. काल परवाही आपण उदाहरणं पाहिली. सैनिकाचं उदाहरण पाहिलं तर शत्रूचा नाश करणं क्रमप्राप्त आहे. किंवा एखादे डॉक्टर एखाद्या रुग्णाची चिकित्सा करत असेल आणि त्यामध्ये ते जर म्हणले नाही 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 मी याचं पोट कापणार नाही, मग कापलं तर मग त्याचं रक्त निघेल, मला दोष लागेल, उलट तसं नाही. जर ऑपरेशन केलं तर रुग्ण वाचू शकतो, उलट त्याला पुण्य प्राप्त होईल. काही कर्म कठीण असतं, त्या कर्मामध्ये मनुष्याला अधर्मात्वाची बुद्धी होऊ शकते आणि भगवान त्याचं निराकरण करतात. त्यापैकी 31व्या श्लोक आपण पाहिला की क्षत्रियाला धर्मयुद्धा वाचून श्रेय म्हणजे कल्याण करणारं दुसरं कोणतंही साधन नाही. आणि अर्जुना, तुला जे युद्ध प्राप्त झालं ते कसं आहे? 32व्या श्लोकामध्ये त्याचा विचार सांगतात. यदृच्छया च उपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखेन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धम ईदृशम. भगवान म्हणतात, हे पार्थ, यदृच्छया, यदृच्छया म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता युद्ध प्राप्त व्हायचं असेल तर याला 2 गोष्टी आवश्यक असतात. एक तर स्वतः युद्धाला आव्हान द्यावं लागतं, किंवा दुसऱ्याने जर आपल्याला आव्हान दिलं तर ते टाळता येत नाही. क्षत्रियाला 2 गोष्टी कधीच टाळता येत नाही. पहिला आहे युद्ध आणि दुसरा आहे द्युत कर्म. ते धर्मराजाला या पांडवांच्या पक्षामध्ये असल्यामुळे कौरवांनी द्युत कर्माचं आवाहन केलं. क्षत्रियाला जर एखादा व्यक्ती म्हणला या द्युत कर्म खेळायला, तुम्ही नका जाऊ. मी क्षत्रियाचं सांगतो आहे, क्षत्रियाला जर पाचारण केलं तर त्याला द्युत कर्म खेळावंच लागतं. आणि एखाद्याने युद्धाचं आव्हान केलं की त्यालाही ते करावं लागतं. ज्ञानोबा 10व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, छल करायचं असेल तर द्युतम छलयताम अस्मी. द्युत नावाचं कर्म
छळ करण्यामध्ये अत्यंत माझी विभूती सांगितली म्हणून छळीतया विंदना माझी जुती मी विचक्षणा चौहटा चोरी परी कवना निवारू नये. चौहाट्यावर चोरी होते म्हणजे चौकामध्ये उघड उघड चोरी होते. कशामध्ये? द्युत कर्म खेळत असताना. पण कोणी टाळू शकत नाही. का? कारण ते एक प्रकारचं कर्म सांगितलेलं आहे आणि त्या द्युत कर्मात पाचारण केलं तर जावं लागतं. क्षत्रियाला ते टाळता येत नाही. आणि दुसऱ्याने युद्धाला आव्हान दिलं की क्षत्रियाला युद्ध करावंच लागतं. म्हणून यदृच्छया म्हणजे अनायासे इच्छा न करता उपपन्नम प्राप्त झालेलं. तुम्ही युद्धाकरता प्रयत्न नाही केला पण युद्ध तुम्हाला आपोआप प्राप्त झालेलं आहे. पण या युद्धाकडे फक्त युद्ध म्हणून बघू नका. अपावृतम स्वर्गद्वारम. अपावृत म्हणजे उघडलेलं. युद्ध नाही, हे युद्ध तुमच्याकरता स्वर्गाचा उघडलेला दरवाजा आहे. स्वर्गात जायचं असेल तर 100 यज्ञ करावे लागतात आणि मग स्वर्ग प्राप्त होतो ना. शतमक संपत्ती स्वर्गीची. पण क्षत्रियाच्या बाबतीमध्ये जर तो युद्ध करता करता मृत्यूला प्राप्त झाला तर दुसऱ्या क्षणी त्याला स्वर्ग प्राप्त होतो. म्हणून युद्ध नाही तर स्वर्गाचं उघडलेलं प्रतिबंधाने रहित असणारं निष्प्रतिबंधक असा हा स्वर्गाचा दरवाजा आहे. आणि अर्जुना ईदृशम युद्धम लभन्ते ते क्षत्रियाः सुखिनः किं न असा शंकराचार्यांनी अर्थ केला. अशा प्रकारचं युद्ध जर प्राप्त झालं असेल तर त्या क्षत्रियाला मनुष्याने भाग्यवान का समजू नये. म्हणून तुला हे युद्ध प्राप्त झालं तर तो भाग्यवान आहे. किंवा दुसरा अर्थ, जे भाग्यवान असतात त्यांनाच असं युद्ध प्राप्त होतं. 2 अर्थ होतात बरं. भाग्यवान क्षत्रियाला धर्मयुद्ध प्राप्त होतं आणि ज्याला धर्मयुद्ध प्राप्त होतं त्याला जर स्वर्ग दरवाजा उघडत असेल तर त्या क्षत्रियाला भाग्यवान का समजू नये असे 2 अर्थ. भाग्यवंताला युद्ध हे प्राप्त होणार किंवा ज्याला प्राप्त होतं त्याला भाग्यवान असं म्हणा, असं या श्लोकाचा अर्थ आहे. युद्ध केलं तर ते युद्ध म्हणजे स्वर्गाचा उघडलेला दरवाजा आहे. आता स्वर्गाला प्रतिबंध फार आहे बघा. प्रतिबंध कोणते कोणते आहे? 12व्या अध्यायामध्ये विचार केलाय ना. जे एखादा भगवत प्राप्तीसाठी निघाला तर तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे आणि रिद्धिसिद्धीचे द्वंद्वे पडवून ठाती. भगवत प्राप्तीकरिता निघाला तर त्याला हे प्रतिबंध येतात आणि एखादा स्वर्ग प्राप्तीकरिता निघाला तर त्यालाही प्रतिबंध येतात. पहिला प्रतिबंध इंद्र करतो बघा. इंद्राला असं वाटतं तपश्चर्या केली आणि हा जर यद्या तपश्चर्यामध्ये सफल झाला तर न जाणो माझं इंद्रपद धोक्यात येईल. म्हणून ते इंद्रपदापर्यंत तो येऊच देत नाही. मध्यंतरी बाकीचे मंत्रीपद देऊन टाकतो, इंद्रपदापर्यंत येऊच देत नाही. हे त्याचे प्रतिबंध आहे. पण क्षत्रियाला युद्ध केलं तर त्याला कोणताच प्रतिबंध प्राप्त न होता स्वर्ग प्राप्त होतो. युद्धाकडे पाप बुद्धीने बघू नको अर्जुना. हा स्वर्गाचा दरवाजा आहे तुझ्याकरता असं म्हणून पहा. आणि जर युद्ध टाळलं तर अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अनार्यजुष्टम असं भगवंतांनी पाठीमागे 3 प्रकारचे दोष ठेवले आहेत. आता या युद्धासाठी पांडवांनी काही प्रयत्न केलेला नाही. उलट असं आहे, पांडवांनी तर युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा द्युत कर्माच्या माध्यमातून पांडवांचं राज्य हिरावून घेतलं आणि मग आता काय करावं, सामोपचाराने ते प्रकरण मिटता आलं पाहिजे. यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास धारण करा. अज्ञातवास म्हणजे 1 वर्ष तुम्ही ओळखू आले नाही पाहिजे. जर ज्ञात झाले म्हणजे ओळखू आले की हे पांडवच आहे तर तुम्हाला पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. त्या अज्ञातवासामध्ये पकडले गेले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. म्हणजे दुर्योधनाची रचनाच अशी होती की पांडव कधीही राज्यपदावर येऊच नाही. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. पांडवांनी तो 12 वर्षाचा वनवास भोगला. म्हणून शब्द तुकोबरायांचा पहा, ते पांडव अखंड वनवासामध्ये राहिले आणि 1 वर्ष अज्ञातवासामध्ये विराट राजाच्या दरबारामध्ये कोणालाच ओळखू येऊ दिलं नाही त्यांनी. तर त्या कीचकाचा वध झाला तर मग मात्र लक्षात आले की पांडव याच राज्यामध्ये आहे. पुढे युद्ध झालं त्या विराटाचं
आणि त्या उत्तराने युद्ध केलं, अर्जुनाने सारथ्य कर्म केलं, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि मग पांडव प्रगट झाले तर ठरलं असं की पांडवांना पांडवाच्या वाट्याचं अर्ध राज्य मिळालं पाहिजे. दुर्योधनाने सांगितलं की युद्धा वाचून मी राज्य देणारच नाही. भगवान शिष्टाई करण्याकरता गेले. शहाण्या मनुष्याने युद्ध टाळलं पाहिजे. जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण युद्ध टाळत नाही. आपण लगेच कोर्टामध्ये जातो की नाही. माणसं म्हणतात 2-4 एकर गेली तरी चालेल असं म्हणतात की नाही. व्यवहारामध्ये भांडणं हे टाळले पाहिजे. जोपर्यंत टाळता येईल तोपर्यंत मृत्यू टाळला पाहिजे. आत्महत्या लगेच करू नये, कधीच करू नये. खरं तर लगेच म्हणजे काय नाही, आत्महत्या कधीच करू नये, टाळता आली पाहिजे ती. पण भगवंताने सांगितलं की आपलं युद्ध टाळायचं आहे. द्रौपदी मातेने सांगितलं प्रभू तुम्ही कोणाला समजावून सांगण्यासाठी जाता. दुर्योधन कोणाचं ऐकणार नाही, तरी तुम्ही शिष्टाईसाठी जाता. भगवान म्हणाले मलाही कळतं आहे, पण मी का जातो. जो पक्ष शिष्टाई करतो त्या पक्षाला युद्धामध्ये घडलेला पाप लागत नसतं. पांडवांच्या बाजूने मी जाणार शिष्टाई करायला, मग युद्धामध्ये जर हिंसा घडली तर त्याचं पाप पांडवांना लागणार नाही. यासाठी भगवान शिष्टाई करण्यासाठी जातात. दुर्योधनाला समजावून सांगतात, पण तो म्हणतो सोयीच्या टोकार मावेल एवढी सुद्धा जमीन युद्धा वाचून केशवा मी देणारच नाही. आता खरं सांगा, जर युद्धा वाचून देत नसेल तर हे युद्ध पांडवांनी सुरू केलं का कौरवांनी. याचा अर्थ ते कौरवांनी सुरू केलं आहे. भगवान म्हणतात अनायासे आलेलं आहे. यदृच्छया चोपन्नम, हे तुम्ही काही सुरुवात नाही केलं, हे तुम्हाला अनायासे आलेलं आहे. हा झाला पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ, क्षत्रिय कुळामध्ये तू जन्माला आल्यामुळे क्षत्रियाच्या ठिकाणी युद्ध हे आपोआप आलेलं असतं. जसा समुद्रामध्ये मासा जन्माला आला तर पोहणं हे आपोआप त्याला आलेलं आहे. त्याला सायास करावे लागतच नाही, कारण ते निसर्गतः त्याला प्राप्त. तसं क्षत्रियाला युद्ध हे निसर्गतः प्राप्त आहे. त्यामुळे अर्जुना याच्याकडे पाप बुद्धीने बघू नको. हा तर स्वर्गाचा उघडलेला दरवाजा आहे असं म्हणून भगवंताने त्याचं भाग्य सांगितलं. आता यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. अर्जुना झुंज देख आताचे, हे हो का दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. अर्जुना आताचे झुंज देख, आता म्हणजे कुरुक्षेत्रावर धर्मक्षेत्रावर प्राप्त झालेले युद्ध, याला फक्त युद्ध असं म्हणू नको बरं. झुंज म्हणजे काय, संग्राम, युद्ध. हे हो का दैव तुमचे, हे तुम्हा सगळ्या पांडवांचं दैव म्हणजे भाग्य उदयाला आलेलं आहे. किंवा दुसरा अर्थ असा होतो निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. ज्याप्रमाणे एखादा ठेवा जमिनीमध्ये पुरलेला असतो आणि तो ठेवा सगळ्या लोकांना दिसत नाही, त्याला पाहण्याकरता ज्ञानोबाऱ्या म्हणतात 4 गोष्टी असाव्या लागतात. जमिनीमध्ये धन असतं की नाही, पाताळ धन म्हणतात त्याला. आणि ते पाहण्यासाठी सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसे अवनिळा पाताळ धनी. एकतर तो व्यक्ती भाग्यवान असावा लागतो, पायाळू असावा लागतो, त्याला डोळाही असायला पाहिजे की नाही. आणि मग त्या डोळ्यामध्ये घालण्यासाठी दिव्यांजन, या 4 गोष्टी जर एकत्र आल्या तर त्याला पाताळातलं अर्थात जमिनीच्या पोटामध्ये पुरलेलं धन त्याला वरती दिसतं आपोआप. बरं, फक्त तो भाग्यवान पायाळू असावा लागतो. तो पायाळू तो थोडासा घाबरटही असतो. बरं, त्याला ते धन दिसतं. काही पाळीव लोकांना पाणी दिसतं जमिनीत, जमिनीत पाणी आहे आणि त्यांना वरती भीती वाटते, असंही घडू शकतं. मग आता ते निधान पाहायचं असेल तर त्याला अंजन लागतं. पण एखादा व्यक्ती इतका भाग्यवान असतो की त्याला अंजनाची गरज नसतानाही जसा एखादा ठेवा प्राप्त व्हावा, तसं अर्जुना सकळ धर्माचे निधान, सगळ्या धर्माचा ठेवा जो प्रगट झालेला आहे त्याला युद्ध असं म्हणावं. हा तुमचा धर्म आहे आणि या धर्माचं परिपालन केलं की तुम्हाला त्यानंतर राज्य लक्ष्मी, पृथ्वीचा जय, त्यानंतर धर्माचं पालन, प्रजा रक्षण, साधू संतांची सेवा, कीर्ती, पुण्यप्राप्ती, हे सगळेच्या सगळे ठेवे आपोआप प्राप्त होणार आहे. म्हणून सकळ धर्माचे, सगळ्या धर्माचा ठेवा एकत्र प्रगट झाला आहे, स्पष्ट दिसतो आहे.
त्याला झुंज असं म्हणावं आणि हे तुमचं भाग्य आहे, असे 2 विकल्प सांगितले. युद्धाला फक्त युद्ध म्हणून पाहायचं नाही, हे तुमचं दैव आहे, किंवा सगळ्या धर्माचा निधान ठेवा प्रगट झालेला आहे. हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गची येणे रूपे, मूर्तका प्रतापे उदय केला. अर्जुना, या संग्रामाला संग्राम असं काय म्हणायचं आहे? पाठीमागे अर्जुनानं असं म्हटलं आहे, हा संग्राम काय म्हणिपे. देवा, हा संग्राम नाही, हा प्रमाद आहे. प्रमाद आदी देवा बोलावे नलगे अवधारी, आदी तूची विचारी संग्राम हा. हे झुंज नवे प्रमाद, एत प्रवृतलिया दिसतसे बाद, हा उघडलिंग भेद उडवला आम्हा. याच अध्यायामध्ये पाठीमागे या ओव्या आलेला आहे. हे झुंज नवे प्रमाद आहे, याला युद्ध काय म्हणावं? हा तर उघड मोठ्या लोकांचा उच्छेद करण्याचं पाप आहे. आणि भगवान म्हणतात हा संग्राम काय म्हणिते, याला संग्राम असं का म्हणावं? हा संग्राम नाही. मग या संग्रामाचं निमित्त करून स्वर्गची येणे रूपे, स्वर्गच या रूपाने मूर्त म्हणजे मूर्तिमंत, प्रतापे उदय केला. प्रताप म्हणजे पराक्रम. तुमचा पराक्रमच एवढा मोठा आहे की त्या पराक्रमामुळे फक्त युद्धाचं निमित्त किंवा युद्धाचा अवतार, युद्धाचं फक्त निमित्त धारण करून मूर्तिमंत स्वर्गच प्रगट झालेला आहे. याचा अर्थ काय झाला? हे दिसायला युद्ध आहे आणि असायला काय आहे? स्वर्ग प्राप्तीच आहे. मूर्तिमंत असणारा स्वर्ग फक्त या युद्धाच्या निमित्ताने प्रगट झाला. म्हणून या युद्धातून पलायन करू नको अर्जुना, युद्धाला टाळू नको. युद्ध नावाचं कर्म असं केलंच पाहिजे. आता यातून पहिल्यांदा काय मिळणार? स्वर्ग. दुसऱ्यांदा काय मिळणार? कीर्ती. त्या कीर्तीसाठी ज्ञानोबा एक रूपक करतात हा पुढे. ना दरी गुणाचे निपती करे, आरतीचे पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझं. जे लोक म्हणतात ना, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य दिलेलं नाही, त्यांनी अशा ओव्यांचं अध्ययन केलं पाहिजे. स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलंच आहे, फक्त 3 गोष्टीमध्ये स्वातंत्र्य दिलेलं नाही. कोणतं? जोपर्यंत स्त्रीचा विवाह होत नाही तोपर्यंत तिने वडिलांच्या रक्षणाखाली राहावं. विवाह झाल्यानंतर पतीने रक्षण करावं आणि वार्धक्य अवस्थेमध्ये मुलांनी रक्षण करावं. स्वतःचं रक्षण करण्याच्या बाबतीमध्ये स्त्रियाला स्वातंत्र्य नाही. बाकीच्या गोष्टीमध्ये मात्र स्वातंत्र्य आहे. म्हणजे म्हणतात ना स्त्रियांना स्वातंत्र्य नाही, पहिलं स्वातंत्र्य तिला दिलं आहे विवाहाच्या बाबतीमध्ये. म्हणून आपल्याकडे आपण जर आपल्या पुराणांचं अध्ययन केलं तर द्रौपदी स्वयंवर आहे, सीता स्वयंवर, दमयंती स्वयंवर. स्वतःच वर म्हणजे पती निवडायचा, त्या प्रक्रियेला म्हणतात स्वयंवर. पण मग आता स्वतःचा पती निवडायचा तो असा म्हणजे पाहिला मोबाईलवर असं नाही, तो तसा नाही निवडायचा. त्या निवडीमध्ये प्रक्रिया आहे. जानकी मातेचं स्वयंवर करायचं तर मग कसं ठरलं आहे? ते शिवधनुष्य प्राप्त झालं होतं आणि मग परशुरामाने ते शिवधनुष्य जनकाला भेट दिलं. तर काही शेकडो हजारो पहिलवान त्या शिवधनुष्याला ओढून ठेवायचे, उचलत नव्हत्या, ओढून ठेवायचे. आणि मग एकदा जनकांनी पाहिलं की शिवधनुष्याच्या खाली असणारी जागा शेणाने सारवलेली आहे. मग चौकशी केली, हे या शिवधनुष्याच्या खाली असणारी जागा कोणी सारवली? जानकी माता 5 वर्षाचं वय, सीता माता. मग जानकी मातेनं सांगितलं, बाबा हे शिवधनुष्याच्या खाली असणारी जागा बरीच दिवस अस्वच्छ होती, मग मी स्वतः ती जागा सारवली. कशी सारवली? सारवताना उजव्या हाताने सारवायचं असतं ना. जानकी मातेनं ते शिवधनुष्य डाव्या हाताने उचललं. ज्या शिवधनुष्याला फक्त हलविण्यासाठी शेकडो पैलवान लागायचे. जनकाने विचार केला, ही शक्ती आहे, म्हणजे शक्तीचा साक्षात मूर्तिमंत अवतार आहे. मग आता ही जर शिवधनुष्य हाताने उचलू शकते तर भावी जीवनामध्ये हिचा पती असा असावा लागेल की नाही? कमीत कमी त्याने शिवधनुष्याला दोरी तर लावली पाहिजे. ही त्याला प्रक्रिया आहे. बरं, ही त्याची प्रक्रिया आहे, म्हणजे समोरचा वर त्याची परीक्षा आहे. आणि म्हणून त्या जनकाने पण ठेवला की जो शिवधनुष्याला प्रत्यंचा लावू शकतो तोच सीतेच्या बरोबर विवाह करू शकतो. किंवा दुसरा विवाह द्रौपदी स्वयंवर. निमंत्रण सगळ्यालाच आहे,
जानकी स्वयंवरामध्ये सुद्धा सगळे आले होते, पण जो शिवधनुष्याला प्रत्यंचा लावू शकेल, दोरी लावू शकेल, तोच पती होणार. आता तिथं आलेले राजे लोक होते की नाही, ते आपल्या अभिमानात गेले. एक दोघांनी उचलण्याचा प्रयत्न केला, उचललं नाही. ते रावणाला उचललं, पण छातीवर पडलं, त्याला रक्ताची उलटी झाली, त्याला दोरी लावताच आली नाही. आणि मग आता ते रावणाची अशा तशा पाहिली. बाकीचे लोक म्हणाले, जाण पुढं तुम्ही धनुष्य उचलायला. ते एकमेकाला म्हणलं, नाही नाही, आपण फक्त पाहायला आलो होतो, विवाह पाहायला आलो होतो. बाकीच्यांची हिंमत कोणाची झाली नाही. ते प्रभू रामचंद्रांनी ते प्रत्यंचा लावली आणि जानकी मातेचं स्वयंवर पार पडलं. दुसरा विवाह कोणाचा आहे? द्रौपदी स्वयंवर. स्वयंवर म्हणजे पती स्वीकारायचा आहे, पण त्यामध्ये अटी ठेवल्या. वरती एका चक्राला एक मासा लावला, खाली त्याचं तेलात किंवा पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहायचं. ते चक्र फिरत आहे, वर बघून बाण नाही मारायचं, पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहायचं आणि बरोबर त्या माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा. इतकं ज्याला जमेल त्याला द्रौपदी वरमाला देईल किंवा स्वीकार करेल. ह्या पहिल्या अटी असायच्या पूर्व. आणि जुने लोक सुद्धा लग्न जेव्हा जुळवण्याकरता जायचे ना, तर ते परीक्षा करायचे. आता हल्लीच्या काळात कॉलेजमुळे ती सुविधा बंद झाली, असं तो भाग वेगळा आहे. पण जुन्या काळात परीक्षाच करायची, त्याला स्वयंवर असं म्हणतात. मग समोरचा व्यक्ती जर स्वीकार करायचा असेल तर त्याला काही अटी लागतात ना. विवाहाच्या बाबतीमध्ये आपलं धर्मशास्त्र असं म्हणतं, आदो कुलम परीक्षेत. पहिल्यांदा वराचं कुल बघावं. तथा विद्या ततो वयाहा, विद्वत्ता वय बघावं. धनम धन नंतर बघावं. शीलम चारित्र्य बघावं. देश बघावा आणि नंतर त्याचा विवाह करावा. अशा 5-6 गोष्टी बघण्याकरता अगोदर सांगितलेल्या आहेत. मग आता समोरच्या व्यक्तीचे गुण तर बघावं लागेल की नाही. भगवान म्हणतात, अर्जुना तुझे गुण फार मोठे आहे, तुझ्या ठिकाणी गुण आहे आणि कीर्ती नावाची कन्या आहे. कीर्तीला काय म्हणतात ज्ञानोबाने? कन्या. आणि ती कीर्ती नावाची उपवर झालेली कन्या स्वतः तुझ्यासाठी आलेली आहे, रूपक केलेला आहे. ना तरी गुणाचे निपती करे. अर्जुनाच्या ठिकाणी फार मोठे गुण आहे. कोणते कोणते गुण आहे? सोमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती, पैगा गौपेही परितया प्रती, चावळीचे सुखी. तुझ्या ठिकाणी गुण उत्तम आहे आणि गुणाचे निपती करे. पती करे म्हणजे प्रतीती. तुझ्या ठिकाणचे गुण अनुभवाला आले, कळाले, त्यामुळे झालं पहिलं कारण. दुसरं, आरतीचे पडी भरे. पडी भरे म्हणजे आसक्ती. तुला प्राप्त करायची उत्कट इच्छा. कीर्ती नावाच्या कन्येला तुझ्या ठिकाणचे गुण दिसले, त्यानंतर तुला प्राप्त करावं अशी तिच्या ठिकाणी उत्कट इच्छा प्रगट झाली आणि त्यामुळे हे युद्ध नाहीये, कीर्तीची स्वयंवरे आली. तुझं म्हणजे तुला कीर्ती नावाची कन्या स्वतः स्वीकार करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलेली आहे. म्हणजे काय? युद्ध केलं तर अर्जुनाला अजरामरवत कीर्ती प्राप्त होणार आहे. आजही आपण भक्तराज अर्जुनाची कीर्ती गायन करतो की नाही? ते कीर्ती नावाची कन्या या युद्धाने मिळणार आहे. रूपक केलंय बरं. कीर्ती ही कन्या आहे आणि अर्जुन हा पती आहे. स्वतःच कीर्ती तुझ्याकडे आलेली आहे. एरवी माणसं कीर्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात आणि इथे मात्र कीर्ती अनायासे तुझ्याकडे आलेली आहे. म्हणजे तुला काय काय प्राप्त होणार युद्धामधून? स्वर्ग, दुसरी कीर्ती. आणि हे कोणाला प्राप्त होत असते? कीर्ती आणि स्वर्ग पुण्यवान पुरुषाला प्राप्त होते की जो आपल्या सुधर्माचं पालन करतो. पुढे सांगतात, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, तैजून जायसे राहीजे, जैसे मार्गे जाता आढळीजे, चिंतामणीशी ना तरी जांभया पसरे मुख, तेत अवचटे पडे पियुख, तैसा हा संग्राम देख, पातला असे क्षत्रियाने बहुत पुण्य कीजे. फार मोठं पुण्य करावं तै म्हणजे तेव्हा ऐसे झुंजलाहीचे. ऐसे म्हणजे अशा प्रकारचं युद्ध त्याला प्राप्त होतं. कशा प्रकारचं? ज्या युद्धातून त्याला स्वर्ग मिळणार आहे आणि ज्या युद्धाचं अनुष्ठान केलं असता कीर्ती मिळणार आहे. म्हणजे कीर्ती आणि स्वर्ग, यानंतर राज्य, या सगळ्या गोष्टी मिळतात की नाही?
आणि पुण्यवान क्षत्रिय जर असेल तर त्याला आपल्या पुण्याच्या जोरावरच अशा प्रकारची संधी मिळते. हा प्रसंग कसा घडला म्हणे, ज्ञानोबा उदाहरण देतात. जैसे एखादा व्यक्ती मार्गे जाता सहज रस्त्याने चाललेला आहे आणि त्याच्या पायाला ठेच लागली, दगड लागला आणि त्याने पाहिला तर तो दगड नव्हता, चिंतामणी नावाचं ते रत्न होतं. चिंतामणी रत्नाचं सामर्थ्य असं आहे, आपण मनामध्ये चिंतन केलं की चिंतामणी नावाचं रत्न सगळ्या गोष्टी मनात आल्याबरोबर आपल्याला पूर्तता करून देतो. हे त्या चिंतामणीचे सामर्थ्य आहे. त्याच्या ध्यानीमणी नव्हतं, पण सहज मार्गाने चालला, मार्गे जाता आडळीचे म्हणजे आदळावा, अकस्मात त्याच्या पायाला ठेच लागली आणि बरोबर त्याला चिंतामणी नावाचं रत्न प्राप्त व्हावं. हे जसं व्यवहारामध्ये घडतं तसं अर्जुना क्षत्रियाने फार मोठं पुण्य केलं की त्याला स्वर्ग आणि कीर्ती प्राप्त करून देणारा युद्धाचा प्रसंग प्राप्त होतो. शहाण्या मनुष्याने याला टाळू नये. याला म्हणतात आपोआप आलेलं. यदृच्छया म्हणजे हे आपोआप आलेलं आहे, प्रयत्न न करता आलेलं युद्ध आहे. तुम्ही काही असं युद्ध प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न नाही केला, पण तुमचं प्रारब्धच एवढं बलवान आहे की असं धर्मयुद्ध तुमच्या वाट्याला आलं आहे. म्हणून शब्द गीतेमध्ये पहिला काय आला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. या धर्मक्षेत्रावर होणारा हे धर्मयुद्ध सामान्य गोष्ट नाही. अर्जुना याला टाळू नये. हे अकस्मात भाग्ययोगाने प्राप्त झालं. ज्ञानोबा आणखीन एक उदाहरण देतात. ना तरी म्हणजे अथवा जांभया पसरे मुख. जांभया म्हणजे जांभई देण्याकरता. एक मनुष्य विद्यार्थी फारच आळशी, फार म्हणजे फार. आळस शब्द सुद्धा उच्चारायला आळस. ते म्हणतात ना की एका शिक्षकाने सांगितलं की वा आळस या विषयावर निबंध लिहा. एका विद्यार्थ्याने 5 पाणी पुरवणी घेतली निबंध लिहायला. परीक्षा देतात ना तर शिक्षक सुद्धा सांगतात बघा की अगोदर सोपे प्रश्न सोडवत चला, त्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणतात. एका वाक्यातले जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा, हे अगोदर सुरुवात चांगली करावी म्हणून. ते हातचे मार्क असतात की नाही. मोठाले प्रश्न शेवटी सोडायचे. बहुधा निबंध हा शेवटीच येतो. जरी तो प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला असेल तर लिहिताना मात्र तो सगळ्यात शेवटी सोडवला जातो. म्हणजे मी तरी शेवटीच लिहिलेला आहे, तुम्ही कधी लिहिला मला माहिती नाही, का लिहिलाच नाही हेच माहिती नाही, असंही होऊ शकतं. मग शेवटी निबंधाचा विषय आळस. त्याने 5 पाणी पुरवणी घेतली आणि पुरवणी घेतल्यानंतर सगळ्या कोऱ्यास शिक्षकाने ते पानं पलटवले आणि शेवटी एकच वाक्य त्यांनी लिहिलं, याला आळस म्हणतात. हा काय आहे निबंध. इतका त्याच्या ठिकाणी आळस जर असेल तर तो काय कामाचा आहे. आळस हा आपल्या शरीरामध्ये राहणारा शत्रू आहे. आलस्य हि मनुष्यानां शरीरस्थो महारिपुः. शरीरामध्ये राहणारा सगळ्यात मोठा शत्रू आळस, जो मनुष्याला कामच करू देत नाही. आजचं काम उद्यावर, उद्याचं महिनाभरावर, कामच नाही. आळशी मनुष्य प्रगती नाही करत. आता एखादा असा आळशी व्यक्ती नुसता झोपा काढतो, घरचे कंटाळले म्हणजे तो घरात राहू नको, जा बरं कुठंतरी बाहेर. आळशी. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये निघाला प्रवासाला, रस्त्याने जाताना त्याला ठेच लागली, पडला तर झोपलाच. इतका आळशी. वाटे जाता होगे कल्ला ताई डोळा लागे. थोडासा कल्ला की लगेच झोपला बघा. मग आता झोपण्यासाठी आपण झाड बघावं, कारण झाड बघेल आणि सावलीचा शोध घेईल तर आळशी कसा सिद्ध होईल. त्याने झाडाचा शोध नाही घेतला, रस्त्यावरच तो पडला आणि योग त्याचा फार चांगला. जांभई देण्याकरता पसरे मुख. जांभई देण्यासाठी त्याने आपलं तोंड उघडलं. स्वर्गामध्ये अमृत वाटपाचं काम सुरू होतं. बहुतेक अमृत वाढायला नवीन वाडेकरी आला असेल, त्याच्याकडून ते अमृत वाढता थोडंसं हिसळलं तर त्या अमृतात असताना एक थेंब त्याच्या मुखात येऊन पडला. जांभया पसरे मुख तेथ आवचटे म्हणजे काय, अकस्मात. बरं नाही तर मग एखादा आळशी म्हणे मी ओवी ऐकली आणि मी तसंच करेल, त्याला भाग्य लागतं. आवचटे अकस्मात, पसरे मुख, आवचटे पडे पियुख. पियुख म्हणजे काय, अमृत. अकस्मात त्याच्या मुखामध्ये अमृत पडावं. हे जसं घडावं त्याप्रमाणे अर्जुना तैसा हा संग्राम देख पातला असे. तशा प्रकारे हे संग्राम धर्मयुद्ध तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यातून तुम्हाला कीर्ती
ज्यातून स्वर्ग प्राप्त होणार आहे. आणि असा प्रसंग येत असताना तू जर म्हणला नाही मला युद्ध नाही करायचं, न योत्से, मी आता पलायन करून जाणार, भिक्षाच मागणार, तर अर्जुना असा तुझा निर्णय झाला तर काय काय प्राप्त होईल? भगवान त्याचं अनिष्ट कसं होऊ शकतं ते पुढे चेतावणी देतात. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. अथ चेत, असं असताना सुद्धा, त्वम म्हणजे तू, इमं धर्म्यं संग्राम न करिष्यसि, या प्रकारचं धर्मयुद्ध करणार नसतील तर अर्जुना, ततः त्यापासून काय काय जाईल? स्वधर्मं च कीर्तिं हित्वा, स्वधर्माचं परिपालन घडणार नाही आणि स्वधर्माचं अनुष्ठान केलं नाही तर स्वर्गही मिळणार नाही, त्यानंतर कीर्ती सुद्धा मिळणार नाही. कीर्ती मिळायची असेल तर युद्ध करावं लागेल आणि स्वर्गही संपादन करायचं असेल तर युद्ध करावंच लागेल. आणि जर तो स्वधर्माचं परिपालन म्हणजे युद्ध नाही केलं तर पुण्यही मिळणार नाही आणि लोकांच्या मनामध्ये आदर, ज्याला कीर्ती असं म्हणतात किंवा लोक स्तुती करतात, ते कीर्ती सुद्धा तुझी राहणार नाही. ते आपण व्यवहारात म्हणतो की मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मनुष्याने देह सोडावा पण कीर्ती रूपाने मात्र शिल्लक राहावा, असं वाटतं की नाही? पण तुला कीर्ती मिळणार आहे. उलट असं होईल, पापम अवाप्स्यसि, तो पापाला प्राप्त होशील. भक्तराज अर्जुनाचं म्हणणं आहे मी युद्ध केलं तर मला प्राप्त होईल, आणि भगवान काय म्हणतात, युद्ध नाही केलं तर तुला पाप प्राप्त होईल. दोन भाग झाले की नाही? अर्जुनाचं म्हणणं काय, युद्ध केलं कुळहरणी पातके ती अंगी जडते अशके, पापम एव आश्रयत अस्मान हत्वैताना तताईनः, मी आतताईंना मारलं की मला पापच प्राप्त होईल. भगवान म्हणतात तसं नाही, युद्ध नाही केलं तर मग तुला पाप प्राप्त होईल. याचा काय विचार आहे? स्मृतीमध्ये असा विचार आला आहे, जो मनुष्य युद्ध करण्यासाठी गेला, युद्ध करण्यासाठी सैनिक युद्धाला गेला, त्या सैनिकाचा सेनापती असतो आणि सेनापतीचाही स्वामी राजा असतो, बरोबर आहे? एखादा सैनिक युद्धभूमीवर जाऊन जर माघारी पलायन करून आला ना, तर त्या सैनिकाला त्या स्वामीचं म्हणजे राजाचं केलेलं पाप प्राप्त होत असतं. म्हणून सैनिकाने कधी पलायन करून येऊच नाही. जर तू स्वतः पलायन करून आला की धर्मराज युधिष्ठिराच्या हातून घडलेलं पाप, कारण ते तुमचे स्वामी आहे, ते पाप तुला प्राप्त होईल. अर्जुनाचं म्हणणं काय होतं, मी यांना मारलं, आतताई पुरुषाला मारलं तर पाप लागतच नाही, उलट पुण्य लागतं. भगवान निराकरण करत आहे. ज्ञानोबा यावर आता स्पष्टीकरण सांगतात. आता हा ऐसा अभेरीचे मग नाथिले शोच बैसीजे, तरी आपण आहाना होईजे आपण पेया. आता यानंतर बरं, हा म्हणजे हा युद्धाचा प्रसंग, ऐसा म्हणजे कसा, स्वर्ग देणारा, कीर्ती प्राप्त करून देणारा. आता हा ऐसा संग्राम अभेरीचे, जर या संग्रामाचा परित्याग केला, मग नाथिले शोचू बैशीचे, नाथिले म्हणजे नसलेल्या गोष्टीच्या विषयी जर तू शोक करू लागला की नाही मला यांचा वियोग प्राप्त होईल, पापाची प्राप्ती होईल, तुझी मला भेट होणार नाही, असा नसलेला शोक जर करू लागला अर्जुना, तर काय होईल, आपण आहाना होईचे आपण पेया. आपण पेया म्हणजे स्वतः आपण आला, आणि आपण आहाना होईचे, आहाना शब्द फार मस्त आहे बरं. याच्यामध्ये अर्थ काय आहे, हा आ उपसर्ग आहे आणि आ समंता म्हणजे पूर्ण रूपाने, आणि हाना म्हणजे हानी करणारा. पूर्ण रूपाने हानी करणारा कोण होईल, आपण होईचे, म्हणजे आपणच आपली स्वतःची पूर्ण रूपाने हानी केली, असा प्रसंग प्राप्त होईल. केव्हा, जर चांगला युद्धाचा प्रसंग, आता इथं क्षत्रिय असल्यामुळे युद्ध घ्या, आपण काय करायचं त्या जाग्यावर, आपण आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे त्या कर्माचा परित्याग केला तर मग आपल्याला स्वर्गही मिळणार नाही, कीर्ती मिळणार नाही. हे सगळीकडे हा शब्द लावून घ्यायचा, म्हणजे असा अर्थ आहे. अर्जुन क्षत्रिय म्हणून त्यांना युद्ध, आणि आपण आपापलं कर्म घ्यायचं आहे. आपण आहाना होईचे आपण पेया, आपलीच आपल्याला हानी प्राप्त केल्यासारखं होईल. कसं, पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आदिशस्त्र सांडिले रणी इये, तरी असती कीर्ती जाईल, जगचे अभिशाप देईल
आणि व्यवसित पावतील महादोष या दोन ओव्यांचा एकत्र विचार आहे. पूर्वजांचे जोडले, आपल्या पूर्वजांनी जे काही प्राप्त केलं आहे, आपल्या पूर्वसुरीने जे प्राप्त केलं, आपल्या पराक्रमाने त्यामध्ये भर घालता आली तर भर घातली पाहिजे. नाही शक्य झालं तर कमीत कमी त्यांच्या पुण्याला आणि यशाला कमीपणा येईल असं तरी कमीत कमी आपण अजिबात वागू नये. हे आपली जबाबदारी. बरं, हे फक्त भक्तराज अर्जुनाची जबाबदारी असं नाही, वारकरी साधक म्हणून आपली पण ही जबाबदारीच आहे. ज्ञानोबारायापासून तर तुकोबारायापर्यंत आणि अगदी आपल्या जोगमारांच्या परंपरेपर्यंत पूर्वजांचे जोडले, ज्या आपल्या पूर्वजांनी यश आणि पुण्य संपादन केलं आहे, आपण अशी साधना करावी की त्यामध्ये कीर्ती वाढली पाहिजे. नाहीतर कमीत कमी या परंपरेला कुठंतरी गालबोट लागेल असं वर्तन तरी आपल्याकडून घडता कामा नये. हाही त्यातून संदेश घेण्यासारखा आहे. पूर्वजांचे जोडले, पूर्वीच्या लोकांनी जे आपलं वाडवडिलांनी कमवून ठेवलेलं आहे ते काय होईल, आपणच होई धाडिले. लोक म्हणतील काय अर्जुनाचा पराक्रम सांगतात, अर्जुनाच्या पूर्वजांचं नाव घेऊ नका. त्यांच्या फळामध्ये जन्माला आलेला अर्जुन धर्मयुद्धातून पळून गेला आणि काय तुम्ही अर्जुनाचं कौतुक करता, असं आपणच त्यांचं पुण्य आणि यश स्वतः धाडिले, पाठवून दिलं, गमावलं असा त्याचा अर्थ होईल. पण केव्हा, जरी आजी शस्त्र सांडिले रणी. अर्जुना, या रणांगणामध्ये जर आज तो शस्त्राचा परित्याग केला तर पूर्वजांचं पुण्य आणि यश आपण स्वतः गमवलं असा त्याचा अर्थ होईल. काय काय होईल अजून, तरी असती कीर्ती जाईल, असलेली कीर्ती पूर्णपणे निघून जाईल. जगचे अभिशाप देईल, जगातले सगळे माणसं तुमची निंदा करतील, शाप देतील. आणि एवढंच आहे असं नाही, आणि व्यवसित पावतील महादोष, जगातले महान महान दोष तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्या मनामध्ये जाऊन बसतील. एवढी मोठी हानी. बरं, म्हणून व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म कधीच टाकू नये. बघा, तुकोबारांनी ते स्वधर्माचं पालन करत असताना एक गोड अभंग दिलाय बघा. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा. 4 गोष्टी सांगितल्या का नाही. स्वामी काज सेवकाने करावं, सेवकाने मालकांची आज्ञा पाळावी. पितृवचन, स्वामी काज गुरुभक्ती, शिष्याने गुरूंची भक्ती करावी. मुलाने वडिलांचं वचन पाळावं. आणि सेवापती म्हणजे पतिव्रता माऊलीने पतीची सेवा करावी. जर या चौघांनी आपल्या वाट्याला आलं कर्म केलं तर हेची विष्णूची महापूजा. हीच भगवान महाविष्णूची काय आहे, महापूजा आहे, मोठी पूजा आहे. आणि जर ही पूजा नाही केली तर मग काय काय होईल, असं ती कीर्ती जाईल. आपली असणारी अर्जुनाने भगवान शंकराला जिंकून घेतलं अशी तुझी लोकांमध्ये कीर्ती झाली होती, ती कीर्ती निघून जाईल. कारण का, जेव्हा युद्ध करायचं तेव्हा तर पळून गेला असा त्याचा अर्थ होईल. म्हणून मनुष्याने कीर्ती जतन करावी, असं ती कीर्ती जाईल. जगचे अभिशाप देईल, सगळं जग अर्जुना तुला शाप देईल. कारण या जगाची अपेक्षा काय आहे, दुष्ट दुर्योधनाच्या तावडीतून आम्ही सुटलं पाहिजे. आणि ते सगळेजण आशा लावून बसलेले आहेत की अर्जुनच फक्त आम्हाला या तावडीतून सोडवू शकतो. आणि तुझी असणारी अपेक्षा असताना तू गेला पळून. पण जग काय म्हणे, आम्ही अर्जुनावर एवढं प्रेम केलं आणि अर्जुनाने मात्र आम्हाला दुर्योधनाच्या तावडीतून सोडवलं नाही. जगचे अभिशाप देईल. आणि एवढंच आहे असं नाही, आणि व्यवसित पावतील महादोष, महान महान पातक दोष ते तुला शोध घेत घेत प्राप्त होतील. मग तुला स्वधर्माचं अनुष्ठान करायचं आहे का टाळायचं हे तू ठरव. अपकीर्ती प्राप्त होऊ शकते, कीर्ती जाईल आणि पापाला प्राप्त होशील. कारण का, स्वामीची पातक सेवकाला लागत असतात. तू जर पळून गेला धर्मराजाची पातक तुला लागतील. आणि ज्याच्या जीवनामध्ये स्वधर्माचं अनुष्ठान नाही त्याच्या जीवनामध्ये काय दशा प्राप्त होते. ज्ञानोबारे पुढे दृष्टांत देऊन सांगतात. हा दृष्टांत धर्मशास्त्रातला आहे, पण तो दृष्टांत सुद्धा ज्ञानोबा आहे वापरतात. बरं, धर्मशास्त्रातला सिद्धांत आहे हा, पण तरी ज्ञानोबा दृष्टांत म्हणून वापरतात. जैसी भ्रतारे ही न वनिता उपहती पावे सर्वथा, मग तैशी दशा जीविता स्वधर्मे विन, ना तरी रणीशव सांडीजे ते चौमेरे गीती विदारीजे, तैसे स्वधर्म ही ना अभिभवीजे महादोषी.
सगळ्या प्रकारची महान पातक जो व्यक्ती धर्म सोडून देतो, म्हणजे आपल्या वाट्याला आलेली कर्म टाकून देतो, कारण कर्म हेच त्याचा काही धर्म आहे, आणि धर्म सोडून दिला असेल तर त्याला सगळी दोष कशी नष्ट करतात किंवा त्याच्याकडे येतात, त्याला मान मिळत नाही. ज्ञानोबा दृष्टांतपूर्व सांगतात, उदाहरण दिलं आहे, जैसी ज्याप्रमाणे भ्रतारेहीन वनिता, वनिता म्हणजे स्त्री, पण कशी आहे, भरतारे म्हणजे तिचा पती विरहित असणारी स्त्री समाजामध्ये सर्वता उपहती पावे, तिचा अपमान होतो. धर्मशास्त्राचं म्हणणं असं आहे की कोणत्याही शुभ कार्याला, आता गावाकडे त्याला सवाशिन म्हणतात, मूळ शब्द तसा आहे का, सुवासिनी असा शब्द आहे ना. सौभाग्यवती स्त्री त्याला शुभ मानलं जातं ना. आणि जर तिचा पती नसेल तर, पतिविरहित स्त्री असेल तर त्याला समाजामध्ये शुभ कार्यामध्ये चांगल्या प्रकारे मान भेटत नाही. तसं स्वधर्माचं अनुष्ठान करत नसेल तर आपल्या जीविताला, आयुष्याला तशी दशा प्राप्त होते. हा झाला एक अर्थ. दुसरा एक अर्थ असा आहे, धर्मशास्त्राचं असं म्हणणं आहे की जर एखाद्या पतिव्रता स्त्रीचा पती जर व्यापाराच्या निमित्ताने आणि काही कार्यासाठी परदेशामध्ये निघून गेला असेल तर जोपर्यंत पती पुन्हा गावामध्ये येत नाही तोपर्यंत त्या स्त्रीने शृंगार करू नये, तोपर्यंत तिने कोणत्याही यात्रेमध्ये जाऊ नये, कोणत्याही शुभ कार्यामध्ये सहभागी होऊ नये. तिने एकटंच घरामध्ये राहावं. गावा गेलिया वल्लभ पतिव्रतेचा विरक्षोभ बलतीसनी हानी लाभ न मनी जेवी. तर त्यातलं काय कारण आहे, धर्मशास्त्राचं असं म्हणणं आहे, विवाह झाल्यानंतर त्या स्त्रीचं रक्षण कोण करतं, पती. आणि जर तिचा पती गावी गेला असेल तर याचा अर्थ रक्षण करणारा पती सोबत नाही ना, म्हणून तिने गर्दीच्या यात्रेमध्ये जाऊ नये. का, रक्षण करणारा पती सोबत नाही म्हणून. किंवा तिने कोणत्याही प्रकारच्या उत्सवामध्ये सहभाग घेऊ नये. जर यदा कदाचित त्याचा अपमान झाला तर त्या अपमानाचा तिला प्रतिकार करताना, धर्मशास्त्र एवढं सूक्ष्म आहे बघा, लोकाला ते एवढं कळत नाही. लोक म्हणतात बघा तुम्ही स्त्रीला स्वातंत्र्य दिलं नाही. अरे स्त्रीला स्वातंत्र्य नाही, स्त्रीच्या बंधनामध्ये स्त्रीचं रक्षण सांगितलेलं आहे. भ्रतारेहीन वनिता उपहती पावे सर्वथा, मग तैशी दशा जीविता सुधर्मी विन. या द्युतकर्मामध्ये सगळे पांडव बांधले गेले की नाही, दास झाले होते दुर्योधनाचे. मग आता पती जर दास असेल तरी द्रौपदीचं रक्षण नाही करू शकले. जिथं पतीच नाही तर स्त्रीचा किती अपमान होऊ शकतो. पण तसंच आहे, स्वधर्माचं अनुष्ठान केलं नाही की संपूर्ण जीविताला ही अवस्था प्राप्त होऊ शकते. म्हणून अर्जुना, स्वधर्म कोणत्याही काळामध्ये सोडता कामाच नाही ना. तरी आणखीन एक उदाहरण देतात, रणी शव सांडीचे. शव म्हणजे प्रेत. रणांगणामध्ये एखादं प्रेत पडलेलं आहे. नियम असा आहे, युद्ध केल्यानंतर, या भारतीय युद्धामध्ये असा नियम होता, एक दिवस युद्ध करायचं आणि एक दिवस सुट्टी घ्यायची. का बरं, ज्या दिवशी युद्ध केलं त्या दिवशी प्रेत पडलेले आहेत, ते प्रेत उचलायचे आणि मग पुन्हा युद्धभूमी तयार करायची आणि मग दुसऱ्या दिवशी युद्ध करायचं. तसं नाही केलं तर मग युद्ध करता येणार नाही. सगळीकडे प्रेतांचा सडा होऊन जाईल ना, रथ चालणार कसे. म्हणून एक दिवस सुट्टी घ्यायची आणि एक दिवस युद्ध करायचं. रणांगणामध्ये एखादं प्रेत बेवारस पडलेलं आहे, मग काय करतात, कोणी त्याला उचलत नाही. ते सो मेरी गिधी बिदारीची. गिधी म्हणजे गिधाड आणि चौ मेरी म्हणजे चहू बाजूने. रणांगणामध्ये पडलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चहू बाजूने गिधाड त्याचं विदारण करतात, त्याचे तुकडे तुकडे करून टाकतात, त्याप्रमाणेच ज्याच्या जीवनामध्ये स्वधर्माचा अनुष्ठान नाही त्याला सगळीकडून महादोष त्याच्या जीवनात प्रवेश करतात आणि त्याला नष्ट करतात. तैसे स्वधर्महीना अभिभवीचे महादोषी. महान प्रकारचे दोष त्या स्वधर्महीन पुरुषाला सगळीकडून जिंकून घेतात. अर्जुना, दोष टाळायचा असेल तर युद्धच केलं पाहिजे. कीर्ती आणि स्वधर्माचं रक्षण करायचं असेल तरी तुला युद्धच केलं पाहिजे. आणि क्षत्रियाला हे धर्मयुद्ध पुण्य केल्यानंतरच प्राप्त होतं. म्हणून अर्जुना, कोणत्याही काळामध्ये तुला युद्ध टाळताच येणार नाही. अर्जुनाचं म्हणणं आहे, मी युद्ध जर टाळलं तर मला पाप लागणार नाही. भगवान म्हणतात तसं नाही, युद्ध टाळलं तर तुला नक्कीच पाप प्राप्त होईल. आणि स्वधर्म एक प्रकारचं चिलखत आहे.
स्वधर्माचं अनुष्ठान केलं की दोष त्याच्या अंगापर्यंत येऊ शकत नाही. हे स्वधर्म एक प्रकारचं आपलं रक्षण करणारं सुदर्शन चक्रच आहे, असा भगवंतांनी या श्लोकामध्ये विचार सांगितला. आणखीन काही चिंता नाही, तो विचार आपण उद्या पाहू. कुंडली कमलतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज